दाखवायचे तुम्ही? नाही वाढतच नाही ना त्या मानाने नावाला भाव वाढतच ना. हां 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 शासनाची दुकानं कुठे चालू आहे, कुठं काय चालू आहे अजून? बरोबर आहे. हमी केंद्र चालू झाले पैसे मग हमी केंद्रच चालू करीत नाही. सगळा माल गेल्यानंतर शेतकऱ्याच्या अडचणी त्या मला शेतकरी अडचणीत विकून टाकतो आणि नंतर रेट वाढते. मग काय फायदा त्या शासनाचा बी? मक्का पीक पुरता का नाही पुरत? नाही मजुरीमुळं खतामुळं पुरवत नाही ना. नाही पुरत. नाही पुरत. या ठिकाणी मक्काची हारशी चालू आहे. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, मक्काची बीड चालू आहे. मौसम खराब है ना. 1653 बाजार व्हावा लागलाय. किती मॉइश्चर असेल तो साधारण? नाही का? बरोबर बरोबर. सध्या मक्का काय उराली कमीत कमी? कमीत कमी 1200 रुपये वर मध्ये ही शिकली 1652. बरोबर बरोबर चालतं. बघू शकता मक्का ही 1652 झाली. आज आपण येईल आहे जालना बाजार समिती या ठिकाणी मक्काचा ढेर येईल आहे. आपल्यासोबत आहे आडा दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊ. सुरुवातीला आपण मक्काविषयी अधिक माहिती व आपल्यासोबत शेतकरी बांधवी. दादा पहिलं आपलं नाव सांगत आहे. माझे नाव बद्रीनाथ एकनाथ शिंदे, राहणार वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तर तुम्ही मक्का किती एकरमध्ये लागवड केली? 2.5 एकरमध्ये. कोणतं वाण लावलं होतं? कोणती जात लावली तुम्ही? 2 वाण होते माझ्याकडं. हां हां. नुजवडेचं कॅप्सूल होतं आणि भवानी होतं. हो. आणि समजा किती किती होईल सगळा मला? आता अंदाज पूर्ण पूर्ण आलेला आहे. पूर्ण आणला का? बरं. तर किती भाव लागला मक्काला? मक्का 1411 लागला. 1411. हां. आणि काय मॉइश्चर साधारण? बरोबर. या ठिकाणी 25-26 मॉइश्चर होतं. बरं मक्काला एकरी किती खर्च येतो बरं एकदम सुरुवातीपासून मार्केटला आणण्यापर्यंत? खूप खर्च येतो. मजुरी वाढल्यामुळं आणि खताचे भाव वाढल्यामुळं जास्त खर्च येतो. जास्त खर्च येतो. हां. मजूरच भेटेल म्हणून. बरोबर. तुम्हाला मार्केटला आणण्याच्या अगोदर काय अपेक्षा होती? काय इकडं मक्का काय नाही? वाटलं होतं 1800-2000 इकं. हां हां बरोबर आहे. कारण की खर्च प्रत्येक मालाचे भाव खर्च वाढा आणि उत्पन्न कमी येईल त्या हिशोबात. कमी. किती भरण साधारण किती आवरेज झाला आपल्या एकरी? आवरेज आला असेल 20-22 येईल बहुधा. एकरी 20. हां 20. बरोबर आहे. मक्का पीक पुरता का नाही पुरत? नाही मजुरीमुळं खतामुळं पुरवत नाही ना. नाही पुरत.
नाही पुरत. मक्काला काय भाव पाहिजे तेव्हा मक्का पुरण? 2च्या पुढेच पाहिजे. 2च्या पुढे भाव पाहिजे. हो तेव्हा 2. मक्का पीक पुरण. हो बरोबर आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले, हो औषधाचे भाव वाढले. ते खताचे खूप वाढले ना. हा 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 खरीपाच्या टायमाला कमी होते, उलट रब्बीला आता तर परत वाढले. हा 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 डबल भाव वाढले. हा बरोबर आहे. मग शेतकऱ्याने कोणते पिकं घेतले पाहिजे आपल्या आता वयामानानुसार? कोणत्या घेतलं तर तेच होऊ राहिलं ना. काय करणार? कोणत्या बी केलं तर मजुरी ही महत्वाचा घटक झाला. हा 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 मजुरी वाढते समजा. हा, मग खता औषधाचे रेट जादा झाले, हा 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 मजूर मिळत नाही. सगळे भाव वाढ राहिले, आपले शेतमालाचे भाव वाढत नाही. काय सांगू इच्छित तुम्ही? नाही वाढतच नाही ना. त्या मानाने नुसतंच नावाला भाव वाढतच ना. हा 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 शासनाची दुकानं कुठे चालू आहे? कुठं काय चालू आहे अजून? बरोबर आहे. हमी केंद्र चालू झाले पैसे. मग हमी केंद्रच चालू करीत नाही. सगळं माल गेल्यानंतर शेतकऱ्याच्या अडचणी मला शेतकरी अडचणीत विकून टाकतो बरोबर आहे. आणि नंतर रेट वाढते. मग काय फायदा त्या शासनाचा बी? बरोबर आहे. हमी भावाचा फायदाच होत नाही. हो कारण की हमी जे केंद्र आहे ते लवकर चालू झाले पाहिजे. तेव्हा हा शेतकरी काही सुरुवातीला चालू झाले पाहिजेत ना. यांच्या दुकानाबरोबर बरोबर आहे. बरोबर आहे. या ठिकाणी शेतकरी त्रस्त आहे, कारण की शेतकऱ्याला पैसा लागतो. त्यामुळे शेतकरी माल गाड्या या ठिकाणी मार्केटला घेऊन येतो. परत थांबले का नाही तुम्ही? काय गडबड केली काय? थांबाला काय पाणीच चालू आहे ना. हा 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 परत जे गोळा केलेला तो बी वायाला गेला असता ना. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी शेतकरी बांधव या भावावर खुश नाही. कमीत कमी मक्का 2000 ते 2200 विकली पाहिजे. 1500 भाव आहे. 1500 मध्ये काय करणार? बरोबर आहे. एकदम कमी भाव लागला आहे. आणि शेतकऱ्याकडे पर्याय नाही, निसर्ग साथ देत नाही. व जो या ठिकाणी सरकारचे बी हमी भाव केंद्र चालू झाले नाही, त्यामुळं शेतकरी बांधव या ठिकाणी संकटात सापडले आहे. चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सध्या जे मक्काचे कमीत कमी दर काय आहे, जास्तीत जास्त दर काय आहे, व मक्का कोणत्या प्रतची मार्केटमध्ये येत आहे. पुढं व्हिडिओमध्ये आडत दुकानदारकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती. होत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मक्काचे कमीत कमी दर काय आहे, जास्तीत जास्त दर काय आहे, व साधारण आवक काय आहे बाजार समितीमध्ये, व भविष्यात मक्काचे भाव वाढतील का कमी होतील, कोणत्या मक्काला चांगला भाव असतो, त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. नानासाहेब तेजराव जावळे, राहणार भराडखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. रवींद्र कुमार शांतीलाल आमचे आडू. आवक किती बरं? मक्काची आवक आजच्या घडीला बाजार समितीमध्ये आहे 1000 ते 1500 क्विंटल. 1500 क्विंटलची. 1411 त्रिंबक भाऊ. मक्का कमीत कमी काय ऐकत आहे? कमीत कमी 1100-1200 न सुपर माल असलं 12-13-14 मॉचरपर्यंत 1800-1900 रुपये. मॉचरची सगळी मॉचर बघून भाव आहे मक्काचे. हां वाळायला त्याला खर्च आहे. पुन्हा मार्केटमध्ये पण व्यापाऱ्याला आडत मार्केट पीस वगैरे हमाली तो पण खर्च आहे. त्यामुळे मक्का भाव खालीमध्ये 1100-1200, वरमध्ये 1800-1900 पर्यंत विकतो. मक्का भाव सध्याला तर काही वाढायचे चान्सेस नाही आहे. मक्का 2021 2021 होईल, पण त्याला 2-3 महिने वेळ लागेल. 15-14-15 महिने मक्काचे हमी भाव चालू होते की होते? शासनाचे मक्काचे हमी भाव निघलेले, पण मार्केट नाफेडद्वारे खरेदी सुरू होतच नाही. होत नाही. बरोबर. फक्त सोयाबीनची खरेदी होती. फक्त भुसार माल टोटल होतो, पण मक्काची सोयाबीन, तुवर, सोयाबीन आणि मूग उडद ती गव्हर्नमेंटने काढली जे आत खरेदी करायची, पण ती काही नाफेड आतापर्यंत चालू झालेली नाही. चालू झाले. जे शासनाचे भाव ते साधारण या ठिकाणी 2400 रुपये. हो मक्काचे पण ते एकदम सुपर माल. पण या ठिकाणी त्याची खरेदी चालू नाही, पण ती खरेदी जर चालू झाली असते तिकडे बी भावावर फरक पडतो समजा. फरक पडतो, पण शासनाला अशी सुट्टी माल पाहिजे ना. या मॉचरवाले माल शासन घेत नाही ना. बरोबर एकदम. त्यामुळे शेतकऱ्याला इथंच आणावं लागते. शासनाला 12-14 मॉचरपर्यंत चालते. 14 माहिती 15च्या आतमध्ये चालू. 15च्या आतमध्ये. दुकानदार त्यांनी आपलं सांगितलं की मक्का सध्या कमीत कमी 1000-1100 व वरमध्ये चांगली 1800-1900 विकत आहे. व सध्या हमी केंद्र बी नाही चालू, त्यामुळं वल्ली मक्का ते खरेदी करीत नाही. आणि या ठिकाणी बाजार समितीमध्ये मक्का येत आहे, पण सध्या भाव नाही मक्का म्हणावं तसा. धन्यवाद. आपण जाणून घेतले शेतकऱ्याचे विचार व तसेच आडत दुकानदार त्यांचे बी विचार या ठिकाणी जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.